हॅलो. धन्यवाद सर्वांचं स्वागत. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद आपल्या सर्वांचं लोणी प्रीमियर लीग अर्थात नामदार चषकमध्ये मनपूर्वक स्वागत. एक महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने आपण वळतोय. साई सूर्या 11 लोणी आणि त्यांच्या विरुद्ध हॉटेल निवांत शिरसाट स्पोर्ट 11 लोणी या दोन टीममध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये घनश्याम सोनीजी आणि त्यांच्या जोडीला अमोल दुबे. इथे आघाडीचे दोन फलंदाज. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सुनील नाठे आलेत आणि सुनील नाठे यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये एक मोठा धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला दिलाय. हॉटेल निवांत या संघाचे फलंदाज घनश्याम सोनीजी ते आता निवांत होत आहेत. विकेटचं बटन. चाळीस मिनिटांचा वेळ तुमच्याकडे असणार आहे आणि 40 मिनिटे तुम्हाला एका इनिंगला पूर्ण करण्यासाठी आहे. 8 ओव्हरचा हा सामना आपल्याला इकडे बघायला मिळतोय. दोन संघ आहेत. एका बाजूला सूर्यपान मते पाटील आणि रविभाऊ मते पाटील यांची टीम साई सूर्या 11 लोणी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला हनुमंत शेठ गव्हाणे आणि अमोल शिरसाट सर यांचा संघ हॉटेल निवांत शिरसाट स्पोर्ट 11 लोणी. या दोन टीममध्ये मॅच आहे. टॉस जिंकला होता साई सूर्या 11 लोणी संघाने. गोलंदाजी करण्याचा निर्णय निलेश गायकवाड यांनी घेतला होता आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं हॉटेल निवांत शिरसाट स्पोर्ट या टीमला. पहिल्याच ओव्हरमध्ये सुनील नाटे यांनी एक मोठा धक्का दिलाय. सुनील नाटे यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. आज पहिलं षटक घेऊन ते आलेले आहेत. यावेळेचा बॉल हलक्या हाताने ढकलला. स्वतः संघनायक भूषण उघड्या हातात बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. पंचांकडे अपील करण्यात आली आहे परंतु एक सिंगल इथे पूर्ण करण्यात येते. एकच्या मदतीने धावफलकाला सुरुवात होते. एक बाद एक अशी धावसंख्या धावफलकावर. अमोल दुबे आपल्या राहता तालुक्यातील बाबळेश्वरचं भूषण असलेले खेळाडू. बाबळेश्वर पासून सुरू झालेला प्रवास आखादी देशापर्यंत सुद्धा गेला आणि मित्रांनो आखादी देशामध्ये जाऊन देखील अमोल दुबे यांनी आपल्या खेळाचा डंका मिरवला. आज जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र नाही तर सगळ्या भारतवर्षातील एक चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणजेच अमोल दुबे. रिव्हर्स या फटक्यांसाठी अमोल दुबे यांची ओळख आहे आणि हा बॉल त्यांनी सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. लोणी प्रीमियर लीग मध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करत चौकार ठोकत अमोल दुबे जबरदस्त सुरुवात करतायत. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डान्सिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. हलक्या हाताने बॉलला ढकललंय. फुलर लेंथवर पुनरागमन केलं जाते सुनील नाटे यांच्या माध्यमातून. सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी या गावाला बिलॉंग करणारे सुनील आणि आज आपण जर बघितलं तर या खेळाडूची देखील प्रचंड चर्चा आहे. सातत्याने अनेक व्यावसायिक संघामध्ये देखील आपल्याला आपण सुनील नाटे यांना खेळताना पाहत असतो परंतु समोर अमोल दुबे आहेत हे देखील कमी नाहीयेत. बॉल हवेत आहे. टॉपेज घेतलाय. उंच आकाशामध्ये बॉल गेलाय. फिल्डर बॉलच्या खाली. काय लाजवाब झेल तिकडे पकडला जातोय. वेल जज कॅच म्हणू शकतो आपण आणि मोठा धक्का दिलाय. सुनील नाठे यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये सलामीची जोडी माघारी पाठवली आहे. घनश्याम सोनीजी बाद झाले आणि घनश्याम सोनीजी यांच्या पाठोपाठ अमोल दुबे सुद्धा तंबूच्या आश्रयाला परत. संधी साधली थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची अमोल दुबेच्या स्लॉट मध्येच बॉल होता परंतु बॅटच्या अगदी वरच्या भागाला लागला. टॉपेज घेतला चेंडूने आणि त्यानंतरचं हे सेलिब्रेशन. वाह वाह. सुनील नाटेने मिळवली आहे मोठी विकेट. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला.
आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 बाद 5 धावा. पहिल्या ओव्हरनंतर 5 धावा, 2 खेळाडू माघारी परतले, एक चौकार अमोल दुबेने खेळला, परंतु तदनंतर चांगलं पुनरागमन आपल्याला इकडे गोलंदाजीमध्ये बघायला मिळालं. आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे भाग्य विधाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शरद आहेर पाटील, योगेश भाऊ अर्थात बंटी सर आहेर पाटील, सुशांत आहेर पाटील आणि गणेश आहेर पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन मित्रांनो इकडे करण्यात आलेलं आहे. एक जबरदस्त स्पर्धा, कालपासून महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं या स्पर्धेने. दररोज 4 नवीन आयकॉन घेऊन सुद्धा आम्ही इथे येतोय. आज देखील 4 नवीन आयकॉन घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलोय. पहिल्या मॅच मध्ये आपण अक्षय तावरे आणि अयूब शेख यांना पाहिलं. या मॅच मध्ये अमोल दुबे आणि राहुल जोनवाल यांना आपण आयकॉनच्या भूमिकेमध्ये इकडे खेळताना पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धक्के 5 धावा धावफलकावर. आणि आता फलंदाजी करण्यासाठी रवी घोयरट, जुन्नर तालुक्यातील एक प्रतिभाशाली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मला वाटतंय रवीला या स्पर्धेमध्ये आता संधी मिळाली आहे. या संधीचं त्याला सोडणं करावं लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये महेश चव्हाण यांना आमंत्रित करण्यात आलंय. बॉलला फक्त दिशा दिली, फिल्डर गल्लीमध्ये बॉलला अडवत आहेत. सुनील नाटे येत आहेत बॉलवर. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. धावफलकावर 6 धावा. लोणी प्रीमियर लीग सातत्याने राहता तालुका अनेक लीग स्पर्धा घेऊन येत असतात. आज जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रातील आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील लीग फॉर्मॅट मधली सर्वाधिक मोठी क्रिकेटची स्पर्धा आणि जिथे भरघोस बक्षिसं दिली जाणार आहेत, जिथे संघ मालकाला प्रथम येणाऱ्या संघ मालकाला दिली जाणार आहे 4 व्हीलर कार, अशी क्रिकेटची स्पर्धा आज दुसऱ्या दिवसामध्ये आली आहे. आणि आज दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपल्या सर्वांच्या समोर इकडे पाहायला मिळतोय. बॉलिंग करण्यासाठी महेश चव्हाण. ऑफस्टमच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. कव्हर पॉईंटमध्ये पुन्हा एकदा सुनील नाठे येतात बॉलवर. एक धाव तिकडे पूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने धाव फलकामध्ये होतोय बदल 7 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के बसलेत, त्यामुळे आता थोडासा दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर आहे. परंतु आता या दबावाला झुगारून बॅटिंग करावी लागेल. 8 षटकांचा सामना आहे. 8 षटकांच्या सामन्यामध्ये प्रत्येकाला पुनरागमन करण्याची संधी असते आणि आता पुनरागमन केलं जाईल का? रिव्हर्सचा प्रयत्न, बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेने निघालाय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉल लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप गेलाय. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डान्सिंग पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. अतिरिक्त बाउन्स चेंडूने प्राप्त केला होता आणि त्यानंतर जर बघितलं रिव्हर्सचा प्रयत्न यशस्वी राहिला. भूषण उघड्यांच्या बॅटमधून आलेला हा भूषणचा पहिला चौकार. ऑफस्टमच्या बाहेर. यावेळेस मात्र चांगली लाईन, पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त धाव इकडे मिळताना दिसेल. 1च्या मदतीने धाव फलकामध्ये देखील आपण पाहू शकता बदल होतोय. रिव्ह्यूची मागणी मला वाटतं इकडे करण्यात आली आहे. गोलंदाजी करणाऱ्या सगळ्याकडून या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलंय. डीआरएचा वापर इकडे करण्यात आलेला आहे. प्रत्येक इनिंगसाठी आम्ही तुम्हाला एक रिव्ह्यू सुद्धा दिलेला आहे आणि त्या रिव्ह्यूचा वापर जर तुम्ही केला आणि तो यशस्वी जर झाला तर तुम्हाला परत रिव्ह्यू घेता येऊ शकतो. परंतु जर त्या इनिंगमध्ये जर तुम्ही रिव्ह्यू गमावला तर मग तुम्हाला रिव्ह्यू घेण्याची संधी उपलब्ध होणार नाही त्या डावामध्ये. बघूयात काय निर्णय येतोय. तिसरे पंच संतोष भालेराव सर आपल्या सोबत आहेत आणि आता योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. दमदार आयोजन. 7S लाईव्ह वरून देखील अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आज सगळ्या जगभरामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा दाखवली जाते आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस त्याला मात्र प्रारंभ झालेला आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करू. आज जर आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये 4 नवीन आयकॉन घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलोय. पहिल्या सामन्यामध्ये एक मोठा विजय पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघाने मिळवलाय. आता या मॅच मध्ये कोण कुणावरती भारी पडणार ते देखील आपल्याला इकडे पाहावं लागणार आहे. कोण विजयाचा झेंडा फडकवणार ते देखील आपल्याला इकडे पाहावं लागणार आहे. निर्णयाची प्रतीक्षा आहे. तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय देणार आहेत. अतिशय सुंदर मैदान. आलेल्या प्रेक्षकांसाठी खूप चांगली बैठक व्यवस्था. व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आलाय. बघू शकतो आपण ऑन दी लाईन हा बॉल होता आणि अतिशय चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आलाय आणि रिव्ह्यू लॉस झालाय गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. म्हणजे या इनिंग मध्ये त्यांना रिव्ह्यू घेता येणार नाही. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी आपण जर बघितलं ना तर पायांवर टाकलेला बॉल शरीरावर जाऊन आदळला. तिकडे एक धाव सुद्धा पूर्ण झाली आणि
एकच्या मदतीने धावफलकामध्ये देखील आपण बदल होताना पाहू शकतो. 13 धावा धावफलकावर सुनील नाटे यांनी पहिलं षटक टाकलं. पहिल्या ओव्हरमध्ये 2 महत्त्वाचे फलंदाज त्यांनी माघारी पाठवले. घनश्याम सोंडेची बाद झाले. त्या पाठोपाठ अमोलने एक चौकार खेळला जरूर, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर लगेच सुनील नाटेने पलटवार केला आणि पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला कुठेतरी थोडंसं बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. बाहेर जाणारा बॉल त्याला फक्त दिशा दिली आहे. वा रवी वा, कलात्मकता दाखवली आहे आणि बॉलला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे दाखवणारा फटका, कलात्मकता दाखवली, चौकार ठोकला. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डान्सिंग. पाहुणे मोठा हा मारला चौका. श्री साई वेंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. धन्यवाद. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉलवर गेले, तिथून बॉलला फक्त दिशा दिली आणि चौकार घेतला. मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. मिड विकेटमध्ये फिल्डर आहेत, बॉलपर्यंत येण्याच्या प्रयत्नात आहेत. आदर्श क्षेत्ररक्षण अमित तांबे यांना पण तिकडे बघू शकता. एकदा पूर्ण केली जाईल. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होणार आहे आणि 2 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा आहेत 18 धावा, 2 फलंदाज बाद. दरम्यानच्या कालावधीत एक शुभागमन होत आहे. आदरणीय डॉक्टर खांदवे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. डॉक्टर खांदवे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई वेंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. आज दुसरा दिवस. कालच्या संपूर्ण दिवसाचा आपण जर विचार केला तर काल शिवगर्जना प्रतिष्ठान या संघाने लागोपाठचे 2 सामने जिंकले आणि लागोपाठचे 2 सामने जिंकत तो संघ सरळ काल सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होताना आपल्याला बघायला मिळाला. यस, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा इथे राजू डावकर सरांच्या माध्यमातून येतोय. आता 3 खेळाडू इनफिल्डच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतील क्षेत्ररक्षण करत असताना. आणि काल रात्रीच्या सत्रामध्ये आपण जर बघितलं तर काल म्हणता येणार नाही, आजच आर्या क्रिकेट क्लब नाशिक संघाने मात्र शेवटच्या मॅचमध्ये विजय मिळवला आणि तो संघ जाऊन पोहोचला सुपर 8 मध्ये. कारण रात्री 12 वाजल्यानंतर ती मॅच झाली होती. रिव्हर्स केला जातोय. चांगला स्ट्रोक रवी घोरट यांच्या माध्यमातून एक्झिक्यूट करण्यात आलाय. फटका खेळलाय खास, रिझल्ट जकास. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डान्सिंग. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई वेंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. दाखल होताना पाहायला मिळाले आणि निलेश गायकवाड यांच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर रवी घोरट यांच्या बॅटमधून एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हे खेळाडू आहेत. रवी घोरट यांना आपण बघू शकता. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. आम्ही कोथरूड प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक वर्षी त्यांना खेळताना पाहतो. ॲज आयडॉल म्हणून खेळत असताना चांगला परफॉर्मन्स सातत्यानं त्यांचा राहिला आहे. यावर्षी नाशिकमध्ये स्ट्रीम फिक्स प्रीमियर लीगमध्ये ॲज आयकॉन म्हणून आम्ही रवी घोरट यांना खेळताना पाहिलं आणि आज सुद्धा ॲज आयडॉल म्हणून मैदानाच्या आतमध्ये रवी घोरट जुन्नर ते लोणीचा प्रवास करून ते आलेले आहेत आणि त्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. निलेश गायकवाड यांचं सुद्धा पुनरागमन आपल्याला पाहायला मिळतंय. निलेश गायकवाड सुद्धा कमी नाही आहेत. या वर्षीची शिर्डी प्रीमियर लीग आपल्या गोलंदाजीतून गाजवली निलेश गायकवाड यांनी. बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज शिर्डी प्रीमियर लीग मध्ये राहिले होते निलेश गायकवाड आणि तेच आता गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चौकार जरी आला असला परंतु त्यानंतर चांगलं पुनरागमन. धाव फलकावर धावसंख्या आहे 22 धावा. 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. रवी घोरट स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडकडे स्वतः संघाचे संघनायक आपल्याला भूषण उघडे बघायला मिळतात. भूषण उघडे नावाची सुद्धा प्रचंड चर्चा आहे आज जर आपण बघितलं तर आपल्याच राहता तालुक्यातील एक हरहुरणारे खेळाडू आहेत. अनेक स्पर्धात तेही गाजवत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर समोर उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका थोडासा मिसटाईम होता. फिल्डर अमित तांबे खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला करताना पाहायला मिळाले. एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धाव फलकामध्ये होणारा बदल. धाव फलकावर जर आपण नजर टाकली तर 23 धावा धाव फलकावर.
सूर्यबान मते आणि रविभाऊ मते यांची टीम साई सूर्या 11 लोणी आणि मते साहेबांची टीम असली म्हटल्यानंतर अमित तांबे तुम्हाला त्यांच्या संघामध्ये निश्चितच पाहायला मिळणार. मग अमित तांबे आयकॉनच्या भूमिकेमध्ये किंवा मग आयडॉलच्या भूमिकेमध्ये सातत्याने त्या टीममध्ये असतात. रिव्हरचा प्रयत्न केला जातो, यशस्वी झालेले नाहीयेत. निर्धाव चेंडूची सांगता पा एक चौकार पहिल्या बॉलवर आला होता, परंतु तदनंतर 3 चेंडू टाकलेत निलेश गायकवाडने आणि त्यानंतरच्या 3 चेंडूंवर फलंदाजांना निष्प्रभ ठेवलंय. 3 चेंडू नंतरचे एकच धाव त्या 3 चेंडूंमध्ये आली आहे. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर चांगला पलटवार गोलंदाजीमध्ये निलेश गायकवाड करतायत. धावा फलकावर धावसंख्या 23. पुढचा चेंडू घेऊन निलेश तयार आहे. रडपमध्ये थोडासा बिघाड, रिदम बॅलेन्स खूप महत्वाचा असतो आणि त्यामध्ये थोडासा बिघाड झाला. त्यानंतर परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती ते सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. सुंदर मैदान आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि सायंकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत. क्रिकेट म्हटलं तर हा जिव्हाळ्याचा विषय प्रत्येकाच्या. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका थोडासा मिस टाइम. गौरवने प्रयत्न केलेत परंतु गौरवचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाज भूषण उघडे यांना मिळते 4 धावेंची हमी. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डान्सिंग. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राव. स्लॉट मध्येच बॉल मिळाला होता, अगदी रडार मध्ये बॉल मिळाला होता आणि त्यानंतर चौकार ठोकलेला आहे. परत एकदा वा 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 धावा मिळतात 6 6 आणि 6. फटका असा वदार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा नंदनी षटकार. प्रवरा एज्युकेशनचे फिजिकल टीचर सन्माननीय वरकड सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय वरकड सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नामदार चषक मध्ये, लोणी प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून स्वागत. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 ओव्हर नंतर 33 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. प्रतिषटक 11ची सरासरी आतापर्यंत राखण्यात यशस्वी राहिले. 2 फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं फलंदाजी करणाऱ्या संघावर थोडासा कुठेतरी दबाव आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये भूषण उघडे आणि रवी घोयरट संघाचा डाव सावरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी करणाऱ्या संघाने सुद्धा रणनीतीचा वापर केला. ज्या गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवल्या होत्या, आता या फलंदाजांना जर थांबवायचंय तर मग विकेट टेकर गोलंदाज सुनील नाटे यांना आमंत्रित केलंय षटक क्रमांक 4 घेऊन. त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा होता सुनील नाटे यांच्या विपक्ष, परंतु कनेक्शन ब्रँडनी बॉलमध्ये प्रॉपर झालेलं नाहीये. लेग बाईसची एक सिंगल इकडे पूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावा फलकामध्ये देखील बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ आपल्या सर्वांचा आवडता. आज जर आपण बघितलं तर लोणीमध्ये आपल्या सर्वांना हा क्रिकेटचा खेळ घेऊन आलेला आहे आणि आज लोणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून राहता तालुक्यातील खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी उभं राहिलं आहे आणि याचं सगळं श्रेय जात आहे माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, मित्र परिवार लोणी खुर्द, शरद आहेर पाटील, योगेशजी आहेर पाटील, त्याचबरोबर सुशांत आहेर पाटील आणि गणेश आहेर पाटील, त्यांचा सगळा मित्र परिवार, आमच्या लोणीचा सगळा क्रिकेटचा मित्र परिवार, त्यांनी एकत्र येऊन ही क्रिकेटची स्पर्धा आज प्रेक्षकांसमोर आणली. शॉर्ट बॉलचा वापर केलाय आणि त्याला हवाई सफर घडवली आहे. भूषण उघडेचा तडाखा, राहत्याचं भूषण आज इकडे मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. अजून एक षटकार. फटका असा वदार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा नंदनी षटकार. एंड कुठलाही असू द्या, रिझल्ट फक्त षटकार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. राहुल जोडवाल बॉलच्या खाली आणि सुनील नाटे सुद्धा पलटवार करण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांनी षटकार आल्यानंतर केलाय पलटवार. भूषण उघडेची विकेट, भूषण उघडे आउट. बॅक टू द डग आउट. संधी साधली थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची मुळची टाळी.
विकेटचं बद्दल इकडे होताना पाहायला मिळतंय. राहुल जोडवाल यांनी पकडला झेल आणि सुनील नाटे यांच्या खात्यामध्ये आली आहे तिसरी विकेट. मी अगोदरही चर्चा केली होती. पहा, पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट ज्यांनी मिळवल्या, इथे विकेटचा शोध घ्यायचा आहे तर मग सुनील नाटेला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करूयात. आणि सुनील नाटे गोलंदाजी करण्यासाठी आले आणि तिसरी विकेट सुद्धा इथे सुनील नाटेने मिळवली आहे. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पारनेर तालुक्यातील एक विध्वंसक, विस्फोटक, आक्रमक फलंदाज मधुर धुळे बॅटिंगसाठी. यावेळीचा बॉल हलक्यात ढकललाय. फिल्डर कव्हर पॉइंट मध्ये संयम पहिल्या बॉलवर इकडे दाखवत आहेत. एकच्या मदतीने धावा फलकामध्ये होणारा बदल आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर 41 धावा धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. राहता तालुक्यामध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या काही महिन्यांपूर्वी अध्यक्ष मॅडम चषक, सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाबळेश्वरमध्ये क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. मागच्याच महिन्यामध्ये शिर्डी प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा आपण सर्वांनी पाहिली. बॉल मिड विकेटमध्ये फिल्डर बॉलच्या खाली आणि मित्रांनो सुनील नाटे मिळवत आहेत चौथी विकेट. 4 फलंदाज सुनीलने बाद केलेत. जबरदस्त गोलंदाजी. संधी साधली थेट पटक्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची मुळी दरम्यानच्या कालावधीत शुभागमन होतंय. सन्माननीय श्रीराम विखे पाटील आणि सन्माननीय महेशजी कांबळे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. ज्यांनी आपल्याला पाणीजार सौजन्य दिलं, सन्माननीय श्रीराम विखे साहेब, आपलं मनापासून स्वागत आणि आपलं विशेष आभार. उन्हाचा तडाखा मोठा आहे आणि या परिस्थितीमध्ये आपण खेळाडूंसाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी पाण्याची अतिशय चांगली व्यवस्था केली आहे. श्रीरामजी विखे साहेब, आपलं मनापासून स्वागत आहे. 3.5 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 3.5 षटकं संपल्यानंतर धावा झालेल्या आहेत 41 धावा. 4 फलंदाज माघारी परतले आहेत. यावेळी चांगला चेंडू होता. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. केतन आहेर फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. दरम्यानच्या कालावधीत उपस्थित होत आहेत सन्माननीय पोपट काळे सर, आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या समवेत सन्माननीय दिघे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करू आणि त्यांच्या शिक्षकांच्या स्पर्धेची सुद्धा आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे. चार ओव्हरचा खेळ इकडे पूर्ण झालेला आहे. 4 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा 41 बनवल्या गेलेल्या आहेत. एबी टर्फ स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आपल्याला ड्रिंकचं सौजन्य सुद्धा स्पर्धेमध्ये मिळालंय आणि एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपल्याला इकडे बघायला मिळतोय. पहा, या स्पर्धेमध्ये महेश भाऊ वाघे पाटील, माजी उपसरपंच निर्मळ पिंपरी यांचं अनमोल सहकार्य आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट फलंदाजसाठी रोहितजी ब्राह्मणे यांनी सुद्धा आपल्याला स्पर्धेमध्ये पारितोषिक दिलंय. बेस्ट बॉलरसाठी स्वप्नील वरपे पाटील, त्याचबरोबर बेस्ट फिल्डरसाठी सरोज साबळे पाटील, गणेश वॉच लोणी बुद्रुक यांच्या वतीने सौजन्य आपल्याला मिळालेलं आहे. उत्कृष्ट लोकल म्हणजे स्थानिक खेळाडू उत्कृष्ट जो ठरणार या स्पर्धेमध्ये त्याला बाळासाहेब मेहेर सर यांच्या वतीने पुरस्कार या स्पर्धेमध्ये दिला जाणार आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी संचालक प्रवरा सहकारी बँक लोणी सुधीर आहेर पाटील यांच्या वतीने पारितोषिक आपल्याला स्पर्धेमध्ये मिळालं. ड्रिंक्स ब्रेकचं सौजन्य एबी टर्फ स्पोर्ट्स अकॅडमी लोणी, प्रोप्रायटर आनंद असावा आणि प्रमोदजी बिहाणी त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या स्पर्धेला आपण 7S लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय आणि याचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टचं ज्यांनी सौजन्य आपल्याला दिलंय या स्पर्धेचे शिल्पकार, एक दानशूर व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व, ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द सन्माननीय शरद भाऊ आहेर पाटील यांच्या वतीने आपल्याला यूट्यूब लाईव्ह सौजन्य मिळालंय. पाणीजार सौजन्य ज्यांनी दिलं आणि ते नुकतेच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत श्रीराम विनायक विखे पाटील यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. मुख्य ट्रॉफी सौजन्य स्वप्नील मुसळे पाटील आणि गोरक्ष लोखंडे यांच्या वतीने आपल्याला ट्रॉफी सौजन्य मिळालंय. बाउंड्री रोपसाठी विजूभाऊ गोडसे पाटील यांचं सौजन्य आहे आणि रामभाऊ जाधव यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला अनमोल सहकार्य लाभलंय. या सर्व बक्षीसदात्यांचं मनापासून धन्यवाद इथे आपण व्यक्त करूयात. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. सर्वांचं लोणी प्रीमियर लीग मध्ये परत एकदा स्वागत आहे. षटक क्रमांक 5 ला सुरुवात आणि 5वं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आपल्याला इकडे पाहायला मिळतात. गोलंदाजी करण्यासाठी मला वाटतंय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील.
टिकम वर्मा, वाघोली. टिकम वर्मा पुणे जिल्ह्यातील वाघोलीचे खेळाडू आहेत. आज लोणी प्रीमियर लीग मध्ये बॉलिंग साठी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल समोर पारनेरचे मधुर आहेत आणि त्यांनी या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. बॉल एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईन पार, चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांटिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे. चांगली सुरुवात या वरची होताना पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर असलेला बॉल, शॉर्टर वाईडचा वापर केला होता. बॉलला शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं, त्यानंतर हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर नव्हता, तिकडेच हा स्ट्रोक खेळला आणि पहिल्याच बॉलवर गोलंदाजाचं भव्य स्वागत इकडे मधुरने केलंय. पहिल्या बॉलवर या ओव्हरमध्ये चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलक पुढे गेलं. 45 धावा धाव फलकावर. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातो, यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर टिकम वर्मा यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. डावखुरे हाताचे एक चांगले गोलंदाज आहेत, एक प्रतिभाशाली गोलंदाज आहेत. सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलंय. आज पुणे जिल्ह्यातील वाघोलीवरून ते सुद्धा लोणीमध्ये आलेत. पहिल्या बॉलवर त्यांच्या विरुद्ध चौकार आला जरूर, परंतु त्यानंतर त्यांनी पुनरागमन सुद्धा केलंय. आखूड टप्प्याचा बॉल हुक केलंय त्याला आणि 6 धाव्यांसाठी बुक केलंय. मधुर धुळेचा तडाखा, षटकार. महत्वाचे 4 फलंदाज जरी मैदानाच्या आतमध्ये बाद झाले असले, ज्यावेळेस मैदानात मधुर धुळे आले त्यावेळेसच मी उल्लेख केला होता. पारनेर तालुक्यातील आक्रमक, विस्फोटक, विध्वंसक फलंदाज म्हणून ते जाणले जातात. 51 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाच्या. मधुर धुळे जबरदस्त बॅटिंग करतात. 4 फलंदाज जरी गेले असले माघारी, परंतु मैदानाच्या आतमध्ये मधुर धुळेची फलंदाजी लय भारी, जबरदस्त बॅटिंग. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 51 धावा धावफलकावर. 4 फलंदाज माघारी परतल्यानंतर गोलंदाजाला पुनरागमन इकडे करावं लागेल. टिकम वर्मा यांना देखील गोलंदाजीमध्ये अचूकता दाखवावी लागेल. पाहुयात. बॉल हवेत आहे, फटका इकडे फसतोय. फिल्डर मात्र थोडेसे दूरवर आहेत. बॉल निर्मळूच्या क्षेत्रामध्ये पडलाय. तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होता, परंतु ते मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं. रिटर्न सुद्धा चांगला पाहायला मिळतोय. धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर धावा फलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. बावन्न धावा धावफलकावर. 4 खेळाडू माघारी परतलेले आहेत. स्ट्रायकर एंडकडे जर आपण पाहिलं तर केतन आहेत. शॉर्टबॉलचा वापर केलाय, त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग मध्ये गौरव नेक येत आहेत बॉलवर. एक धाव तिथे पूर्ण केली जाणार आहे. आपल्या लोणी आणि राहता तालुक्यातील एक चांगले क्षेत्ररक्षक आज जर आपण पाहिलं तर ते सुद्धा इन ॲक्शन आहेत. नांदुरकी प्रीमियर लीग मध्ये गौरवने पकडलेला झेल हा चर्चेचा विषय राहिला होता आणि तेच आपल्याला स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत. धावा फलकावर नजर टाकूयात. एकूण धावफलक पुढे जात आहे. धावा झालेल्या आहेत 53 धावा. 12 धावेंवर मधुर आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. राहुल जोनवाल जे स्वतः आयकॉन आहेत टीमचे, बॉलवर येण्याच्या प्रयत्नात होते, परंतु बॉल ते अडवू शकले नाहीत. मागे बॅकअपचं काम चांगलं राहिलं. एक धाव पूर्ण होते. षटकाचा खेळ संपतोय. 5 ओव्हर पूर्ण झाल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावा फलकावर आपण नजर टाकूयात. हॉटेल निवांत शिरसाट स्पोर्ट 11 लोणी 5 ओव्हर नंतर 4 बाद 54. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. तर मित्रांनो, इकडे 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. आपण हॉटेल निवांत शिरसाट स्पोर्ट 11 लोणी संघाचा विचार जर केला तर आयकॉट म्हणून अमोल दुबे, भूषण उघडे कर्णधार म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. रवी घोईरट, रवींद्र बोरसे, मधुर धुळे, केतन आहेर, घनश्याम सोनेजी
हनुमंत गव्हाणे, प्रसाद खर्डे, विजय सांगळे आणि शंतनू जाधव या खेळाडूंना आपण हॉटेल निवांत शिरसाट स्पोर्ट या टीममध्ये पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला साई सूर्या 11 लोणी संघाचा आपण विचार जर केला तर राहुल जोनवाल आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत. निलेश गायकवाड, अमित तांबे, सुनील नाठे, टिकम वर्मा, महेश चव्हाण, रवी मते, अमोल उगले, हर्षल ब्राह्मणे आणि गौरव नेक, सतीश पाणी हे खेळाडू आपल्याला साई सूर्या 11 टीममध्ये पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील दुसरा सामना आणि हे दोन्ही संघम या स्पर्धेतला पहिला सामना खेळत आहेत. विजयानं सुरुवात गोड करायची हाच निश्चय दोन्ही संघांचा राहणार आहे. कारण पहिला विजय जर तुम्ही लीग स्पर्धांमध्ये मिळवला तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. पहिला सामना जर जिंकला तर तुमचं मनोबल थोडंसं उंचावतं. त्यामुळे पहिला विजय मिळवण्याच्या प्रतीक्षेमध्ये हे दोन्ही संघ आपल्याला लढताना पाहायला मिळत आहेत. फुलर लेंथवरचा बॉल समोर खेळलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये. फिल्डर तिकडे दूर आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता परंतु यशस्वी राहिले नाहीत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत. डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा थँक्यू. लाईट ऑपरेटर आपल्याला विनंती राहील आपण कॉमेंटरी बॉक्सची सुशांत आहेर पाटील यांच्याशी संपर्क करा. लाईट ऑपरेटर सुशांत भाऊ यांच्याशी आपण संपर्क करा. 5.2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 5.2 षटक संपल्यानंतर धावा फलकावर धावसंख्या आहे 59. बॅकफुटला गेले, चांगला स्ट्रोक खेळलाय, चांगला पंच केला होता बॉलला. टायमिंग तर खूप चांगलं झालं होतं. फिल्डर मागे उभे आहेत. एक धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावा फलकामध्ये होतोय बदल. एकूण धावा फलक पुढे जात असताना केतन आहेर यांना आपण बघू शकता. कोपरगाव तालुक्यातील यसगावचे हे देखील एक हरुडरे खेळाडू आहेत. काल आपण मानव काटेला पाहिलं, आज कोपरगावचे केतन आहेर सुद्धा आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत. प्रतिभा आहे या खेळाडूकडे आणि आज स्वतःला त्यांनाही सिद्ध करावं लागेल. निलेश गायकवाड बॉलिंगसाठी, समोर मधुर धुळे. फुलर लेंथवरचा बॉल, या बॉलला उडवलंय, नाही उडवलं नाही, या बॉलला तुडवलंय आणि फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. नाद करती काय, यावंच लागतंय. षटकार. हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा षटकार. सरळ शेजारच्या शेतात षटकार इकडे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावफलक आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. 66 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 7S लाईव्हचं खूप चांगलं टेलिकास्ट. आज अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तब्बल 10 कॅमेऱ्यांच्या साह्याने या स्पर्धेला कव्हर केलं जात आहे. रवींद्र शिंदे मेजर आणि त्यांची सर्व एंटायर टीम, गौरव डेक असतील, संग्राम रुपनवर, आदित्य वाघ, रसूल सय्यद, त्याचबरोबर मयूर बारामोतीकर आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याचबरोबरीने आज विनोद शिंदे आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. सौरभ परहार कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, रोशन गुंजाळ, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सैजाद शेख आणि साहिल शेख, गौरव कुळधरन हे आमचे सगळे कॅमेरामॅन खूप चांगलं काम या स्पर्धेच्या माध्यमातून करतायत. त्यांचं सुद्धा कौतुक व्हायला हवं. षटकार आल्यानंतर चांगलं पुनरागमन होत आहे आणि आमच्या मयूर मोतीकर यांचं कौतुक विशेष व्हायला हवं. चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून, अचूक स्कोरिंग ते करतायत. फुलर लेंथवरचा बॉल होता, लॉंग ऑफ मध्ये बॉलला खेळलेलाय. फिल्डर बॉलवर येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे. निलेश गायकवाड यांच्यावर निश्चितच सर्वांच्या नजरा आहेत. कशा पद्धतीने ते गोलंदाजी करणार होते परंतु 2 ओव्हर त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत. विकेट त्यांना मिळाली नाही. 2 ओव्हरमध्ये 28 धावा त्यांनी खर्च केल्यात. 6 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 6 ओव्हर नंतर धावा फलकावर आपण नजर टाकूयात आणि 6 ओव्हर नंतर 67 धावा 5 मिनिटे 35 सेकंद आता तुमची बाकी राहिली आहेत. 5 मिनिट आणि आता 30 सेकंद बाकी राहिले आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही 10 ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही 10 ओव्हर संपली.
6 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 6 ओव्हर नंतर 67 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज गौरव नेक यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. स्ट्रायकर एंडकडे जर आपण पाहिलं तर मधुर धुळे झेंडे 21 धावा बनवलेल्या आहेत, नाबाद आहेत. पहिलाच बॉल, स्ट्रोक तर चांगला खेळलाय, फिल्डर मागे उभे आहेत. बॉलला ओ हो तिकडे खराब फिल्डिंग आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांटिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत खराब फिल्डिंग आणि त्यानंतर साफ निराशा इकडे आपल्याला गौरवच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. या चेंडू चांगला होता आणि तिकडे आपण बघितलं तर खराब फिल्डिंग, त्या कारणे चौकार आलेला आहे. पहिल्याच बॉलवर या ओव्हरची सुरुवात झाली आहे. रिव्हरचा प्रयत्न केला होता मागे फ्लाय स्लिपमध्ये फिल्डर, परत एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला पाहायला मिळेल. बॅकअपचं काम चांगलं राहिलं. एक धाव तिकडे पूर्ण होत असताना एकच्या मदतीने धाव फलकामध्ये होतोय बदल. धाव फलकावर 72 धावा. एका बाजूला टीम आहे सूर्यपान मते पाटील आणि रविभाऊ मते पाटील यांची साई सूर्या 11 लोणी, तर दुसऱ्या बाजूला हनुमंत शेठ गव्हाणे, अमोल शिरसाट सर, हॉटेल निवांत आणि शिरसाट स्पोर्ट 11 लोणी, असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला डाव सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय गौरव डेंक बॉलिंगसाठी. वाह, या वेळेचा बॉल कनेक्शन प्रॉपर आणि बॉलला घडवली आहे हवाई सफर. केतन आहेरचा तडाखा, बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा षटकार. बॉल मिळाला इन टू द स्लॉट आणि त्यानंतर केतन आहेर यांनी पाठवलाय आउट ऑफ द प्लॉट, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार इकडे प्राप्त केला जातोय आणि गोलंदाजाला आसमान दाखवलंय. अकुट डब्याचा चेंडू होता, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता गौरवने चांगलं पुनरागमन इकडे केलंय. लोणी प्रीमियर लीग आली की मग गौरव नेक या गोलंदाजाची चर्चा नेहमीच होते. ज्यावेळेस लोणी प्रीमियर लीगचं पहिलं पर्व झालं होतं त्यावेळेस मराठा वॉरियरच्या संघाने ते पहिलं पर्व जिंकलं होतं आणि तिथे गौरव नेकने काय गोलंदाजी केली होती तिथून चर्चेत आले होते गौरव. यावेळी चांगला स्ट्रोक खेळलाय, फिल्डर मागे उभे आहेत, अगदी घरंगळत बॉल चाललाय. बॉल अडवला जाईल, महेश चव्हाण येत आहेत बॉलवर. एक धाव तिकडे पूर्ण होते आणि एकच्या मदतीने धाव फलकामध्ये होणारा छोटासा बदल. धाव फलकावर आपण टाकूयात नजर. एकूण धाव संख्या 79 धावा. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलाय. इकडे व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि एकच्या मदतीने धाव फलकामध्ये होतोय बदल. धाव फलकावर धावा 80 धावा धाव फलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. सुरुवात खराब झाली होती, म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 2 महत्त्वाचे फलंदाज लवकर बाद झाले आणि असं वाटलं आता फलंदाजी करणारा संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. परंतु 8 ओव्हरची मॅच म्हटलं तर प्रत्येकाला कमबॅक करण्याची संधी असते. मधुर धुळेने चांगली बॅटिंग केली, मध्ये भूषणने चांगली बॅटिंग केली आणि केतन आहेरने सुद्धा चांगली साथ दिली आहे. यावेळेस बॉलला दिशा दिली आहे. बॉलला अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने तिकडे केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु बॉल अगदी सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ झाला आणि सीमारेषेला जाऊन धडकला. चौकार आलेला आहे शेवटच्या बॉलवर. 4 धावा. माझ्या पुढं नाही चालत डांटिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत दिला तर झापूक झापूक झापूक. 7 ओव्हर झाल्यात आणि 7 ओव्हर नंतर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 84 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40 सेकंद आता तुमचे बाकी आहेत. हा, ही ओव्हर ज्यावेळेस संपली त्यावेळेस 40 सेकंद तुमचे बाकी होते. आता तुमचा वेळ जो आहे तो आता 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 टाइम संपलेला आहे. यावेळेचा बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर मात्र बॉल परत देण्याच्या प्रयत्नात आहेत. गौरव नेक बॉल अडवतील आणि तिकडे आपण बघू शकता 1 धाव सुद्धा पूर्ण केली जाणार आहे.
एक खेळाडू आता इनफिल्डच्या आतमध्ये निश्चितच तुम्हाला घ्यावा लागेल. 30 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू आता फिल्डिंग करत असताना तुम्हाला आतमध्ये घेणं गरजेचं आहे. धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर 85 धावा धावा फलकावरती झालेल्या आहेत. सतीश वाणी गोलंदाजी करण्यासाठी आलेत. सतीश मांडे यांच्या हातामध्ये शेवटचं अंतिमचं षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. लोणी प्रीमियर लीग नामदार चषकाचं एक दमदार आयोजन आपल्या सर्वांना मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळतंय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या निमित्ताने. बॉलिंगसाठी सतीश, समोर आहेत मधुर. यावेळेचा बॉल हवेत आहे, फटका फसतोय. फिल्डर मात्र बॉलच्या खाड्याच्या येण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु तिकडे खेळाडूंपासून बॉल थोडासा पुढे पडला आणि धावा 2 पूर्ण झालेल्या आहेत. वाह, यावेळेस अजून एक देखणा फटका. नेत्रदीपक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर पडले, परंतु बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाडलंय. नाव मधुर धुळे आणि त्यांचा टोले जंग तडाखा षटकार. फटका वदार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा रंगनी षटकार. गोलंदाजांच्या नाकी नऊ आणलेत असंच म्हणावं लागेल. यावेळेचा बॉल मात्र चांगल्या डब्यावर सतीश वाणी यांनी सुद्धा पुनरागमन केलंय. धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर 93 धावा. बॅटिंग करणाऱ्या टीमकडून रिव्ह्यूची मागणी इथे करण्यात आली आहे. सूर्य आता अस्ताकडे जातोय आणि ती दृश्य देखील 7 लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला दाखवली जात आहेत. 93 धावा आहेत. 16 चेंडूंमध्ये 38 धावा मधुर धुळे यांनी बनवल्या, तर केतन आहेर 8 चेंडू आणि 14 धावेंवर आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. करंट रन रेट 12.13 आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता चांगली स्थिती आपल्याला फलंदाजी करणाऱ्या संघाची पाहायला मिळते. 93 धावा झालेल्या आहेत. 4 खेळाडू माघारी परतलेले आहेत आणि निर्णय आलेला आहे इट्स अ फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी. आपण जर बघितलं तर फलंदाज बरेचसे पुढे आले होते आणि ज्यावेळेस गोलंदाजाने बॉल रिलीज केला ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. ते तपासलं जातं आणि तिसऱ्या पंचाने ते तपासलं, योग्य निर्णय दिला. इट्स अ फेअर बॉल. ऑफस्टमच्या बाहेर होता, यावेळेस मात्र दंडित केल्या जाते. व्हाईट बॉलचा इशारा. धावा फलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावा फलकावर 94. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रदीप दादा कदम पाटील यांच्याकडून 11. चांगला बॉल होता. मोठ्या फटक्याची प्रतीक्षा इकडे फलंदाजाला होती, परंतु मोठा फटका येऊ शकणार नाहीये. निर्धाव चेंडूची नोंद या ठिकाणी केली जाणार आहे. डॉट बॉल इकडे पाहायला मिळतोय. 5 चेंडू आतापर्यंत टाकले, 10 धावा खर्च केल्या सतीश वाणी यांनी. अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. त्यांच्या विरुद्ध थोड्याशा धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर पुनरागमन सुद्धा त्यांनी केलंय. शेवटच्या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि फिल्डर मात्र तिकडे मिड विकेट मध्ये पकडला जातोय झेल. महेश चव्हाण यांनी हा झेल पकडलाय. विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद. संधी साधली थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची मुळची चौऱ्याण्णव धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 95 धाव्यांचं टार्गेट ठेवण्यात आलंय. पहिल्या 8 ओव्हरचा विचार जर आपण केला तर अमोल दुबे 3 चेंडू आणि 4 धाव्यांवर माघारी परतले. सुनील नाठे यांनी त्यांची महत्त्वाची विकेट मिळवली. घनश्याम सोनेजी 2 चेंडू खेळले, 0वर त्यांना परतावं लागलं. भूषण उघडे 9 चेंडू आणि 23 धावा, चांगली बॅटिंग केली. सुनील नाठेलाच ती विकेट मिळाली. रवी गोहिरट 8 चेंडूंमध्ये 11 धावा आणि सुनील नाठे यांना मिळालेली ती 4थी विकेट. मधुर धुळे काय बॅटिंग केली. 18 चेंडूंमध्ये 38 धावा मधुर धुळे यांनी बनवल्या. केतन आहेर 8 चेंडूंमध्ये 14 धावा, ते नाबाद राहिले. आणि गोलंदाजीचा आपण विचार जर केला तर गोलंदाजीमध्ये सुनील नाटे 2 ओव्हर 12 धावा 4 विकेट. महेश चव्हाण 1 षटक 13 धावा
निलेश गायकवाड 2 षटकं टाकले, 28 धावा खर्च केल्या. टिकम वर्मा 1 षटक 13, गौरव नेक 1 षटक 17, सतीश वाणी यांनी शेवटचं षटक चांगलं टाकलं. 3 निर्धाव चेंडू आले, 10 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या बॉलवर मधुर धुळेची विकेट त्यांच्या नावावर आली. एक्स्ट्रा रन 4 होत्या, 3 वाईड आणि 1 लेग बायस, 94 झालेले आहेत आणि आता 95 धावेंचं टार्गेट. लोणी प्रीमियर लीगच्या मैदानावर स्पर्धा कशी रंगली, बसून मेळ धावांचा ही पहा इनिंग संपली. हॉटेल जय हो नांदुरकीचे प्रोप्रायटर मान्य संतोष भाऊ कुदळे पाटील व मान्य सागर भाऊ कुदळे पाटील यांच्याकडून ही पहा इनिंग संपली. ग्राफिक्स सुद्धा आपल्याला स्पर्धेसाठी मिळालेले आहेत. राहुल जोंडवाल एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण आयकॉनच्या भूमिकेमध्ये अमोल दुबे यांना पाहू शकता. तर भूषण उगडे आणि त्यांच्या विरुद्ध निलेश गायकवाड हे 2 कॅप्टन सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध आहेत. बघूयात आता कोण कोणावरती भारी पडतंय. 95 होतील की रोखल्या जातील हे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करतोय बदल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूयात आमचे सहकारी समालोचक सन्माननीय राहुलजी बोंबे सर यांना. तत्पूर्वी एक आगमन या ठिकाणी होतंय. सन्माननीय शिवाजी कुरकुटे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सरांचं मनापासून स्वागत आणि त्यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं आणि मुख्य मंचावरून या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्यावा. आपलं मनापासून स्वागत आहे. जाऊयात दुसऱ्या डावाकडे आणि ऐकूयात राहुलजी बोंबे सर यांना. धन्यवाद. हॅलो. प्रिन्सिपल रोहित सर उंबरकर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. प्रिन्सिपल रोहित सर उंबरकर साहेब आपल्याला विनंती आपण मुख्य मंचावर यावं. आपलं मनापासून स्वागत. नामदार चषकाचा मजबूत किल्ला, आतिषबाजी चौकार आणि षटकारांची एक धमाकेदार सुरुवात. लोणी प्रीमियर लीगची जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंगला. नव्या जोमात नामदार चषकाचा 16 थाटला. शब्द जगणारे, लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारी, सर्वांना हवेहवेसे वाटणारे माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ लोणी खुर्द आयोजित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम लोणी प्रीमियर लीग अर्थात नामदार चषक 2026 आलेल्या तमाम संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मान्य शरदराव आहेर पाटील व मान्य योगेश आहेर पाटील उर्फ बंटी सर यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. आली 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 लोणी प्रीमियर लीग नामदार चषक, नामदार चषक, हा नामदार चषक. थँक्यू. स्वागत असेल पुन्हा एकदा लोणी प्रीमियर लीग माने श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव सांगणारी तुम्हा सर्वांची लाडकी अभिमानाची स्पर्धा अर्थात नामदार चषक. दिवस क्रमांक 2 आणि आपण पाहतोय
दुसऱ्या रात्रीकडे देखील स्पर्धा वाटचाल करते आणि ह्या सुंदर क्षणांचे आपण सर्व साक्षीदार आहोत. मॅच आपण पाहतोय हॉटेल निवांत शिरसाट स्पोर्ट्स लोणी या संघाने आपण पाहिले पहिल्यांदा बॅटिंग केली. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना धावा बनवल्या गेल्या 94 आणि 95 धावांचं आव्हान साई सूर्य 11 लोणी संघासमोर असेल. राहुल जोंडवाल ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल इथे आपण पाहतोय खूप सुंदर पद्धतीने पहा बॉलला स्टेअर केलं. फिल्डरच्या हातामध्ये बॉल गेला. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय इथे मात्र राहुल जोंदवाल वरती सर्वांच्या नजरा आहेत. तर दुसऱ्या बाजूला पारनेर तालुक्यातील असणारे मधुर धुळे हे बॉलिंग मार्कवरती आहेत, ज्याने की पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग मध्ये तर करामत दाखवली आहे. आता जबाबदारी असेल ती बॉलिंग मध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरचे असणारे छत्रपती संभाजीनगर पोलीस, महाराष्ट्र पोलीस राहुल जोंदवाल यांच्यावरतीही सर्वांच्या नजरा आहेत. हो गुडघा टेक और राहुल जोंदवाल का ये सिक्सर देख. 6 रन षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा षटकार षटकार षटकार. फटक्यामधनं देखील राहुल जोंदवालने सांगितलंय नाद करा, पण माझ्या ह्या फटक्याचा कुठं बॉल पाठवलाय छत्रपती संभाजीनगरच्या दिशेला. 6 धावांनी अकाउंट उघडलंय इथे संघ साई सूर्य 11 लोणी. आणि तर दुसऱ्या बाजूला राहुल जोंदवाल यांचंही अकाउंट उघडले गेलंय. पुढे एकदा उंचावून खेळलाय डीप लॉंग ऑन व्ही क्षेत्रामध्ये बॉल. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल, बॉल जाणार आहे 1 बाउन्स बाउंड्री लाईन पार. राहुल जोंदवाल यांच्या बॅटमध्ये येतोय नामदार षटकाचा सुंदर चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांकिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 2 सुंदर चौकार आणि 7S लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर सूर्यास्ताची ही सुंदर दृश्य इथे मात्र स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील. कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं थोडं असेल मधुर धुळे. पुढे एकदा उंच खेळलाय. फसवा बॉल होता. विकेट किपर बॉल खाली आले. चूक झाली नाही, झेल घेतला आणि राहुल जोंदवाल यांचा खेळही संपलाय. विकेट येते. फलंदाज होत आहेत बाद. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची मुळची. 2 बॉलवरती 2 बिग हिट आपण पाहिले होते. तिसरा बॉल आपण पाहिलं खरं तर थोडासा फसवा होता. इन स्विंग आपण पाहिला. आतमध्ये दिशेला वळण घेतलं. राहुल जोंदवाल बॉलला समजू शकले नाहीत. बॅटच्या वरच्या भागावरती चेंडू लागला. विकेट किपर जर आपण पाहिले ना घनश्याम सोनूजी यांनी एक सुंदर कॅच घेतला आणि पहिल्या विकेटचं पतनही पाहायला मिळालं. स्क्रीनवरती राहुल जोंदवाल हताश निराश डेगआउटच्या दिशेला जात आहेत. पहिल्या 2 बॉलवरती खरं तर प्रभावित केलं होतं. राहुल जोंदवाल त्या नावाची चर्चा देखील आपण पाहिली, पण इथे मोठी इनिंग खेळणं गरजेचं होतं कारण मोठं टार्गेट समोर आहे 94 धाब्यांचं. नवीन बॅट्समन मैदानात शॉटमध्ये येत आहेत आणि नाव असेल पुण्याचे अमित तांबे. पुढे ते लोणी हा प्रवास करत मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय राहता तालुक्यामध्ये दाखल झालेत. पुण्यामध्ये देखील मोस्ट वॉन्टेड फलंदाज म्हणून ह्या फलंदाजाची चर्चा आहे. कित्येक टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय 2 व्हीलर बाईक पटकावणारा खेळाडू आज पुन्हा एकदा लोणीमध्ये नामदार चषकामध्ये येऊन दाखल झालाय. उंच खेळलाय. बॉल पुन्हा एकदा फसवलाय. मधुर धुळे स्वतः आलेत. कॉट अँड बोल्ड. अमित तांबे 0वरती बाद. मधुर धुळेचं हे दुसरं यश. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची मुळची तारी. अमित तांबे 0वरती बाद होत आहेत आणि मधुर धुळेनं इथे दाखवून दिलंय अमित तांबे जरी पुण्यावरनं आले असतील ना तरी मी देखील अहिल्यानगर
जिल्ह्यातून पारणे तालुक्यातून ह्या स्पर्धेमध्ये दाखल झालोय आणि माझ्याही गोलंदाजीमध्ये ती क्वालिटी आहे, ती क्षमता आहे. अमित तांबेला शून्यावरती पाठीमागे पाठवलंय. नजरा होते अमित तांबेवरती. ऑप्शन मध्ये आपण पाहिलं 50,000 पेक्षा जास्त पॉईंटची बोली आहे अमित तांबेवरती लागली, पण इथे तो परफॉर्मन्स या मॅच मध्ये खरं तर पाहायला मिळाला नाही. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं या अगोदर राहुल चंदवाल आयकॉन, त्या पाठोपाठ अमित तांबे देखील इथे माघारी परतले. 2 बॉलवरती 2 विकेट मधुर धुळेने मिळवल्या आणि पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय इथे मधुर धुळे ह्या नावाची चर्चा पुन्हा एकदा बॉलिंग मध्येही होताना तुम्ही पाहिली. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग मध्ये देखील मधुर धुळे हे नाव क्रीडा रसिकांच्या समोर येताना जे तुम्हाला पाहायला मिळालं. ऑन हॅट्रिक बॉल स्ट्राइक एंड वरती तिकम वर्मा. हलक्या तळपहा खेळण्याचा प्रयत्न होता बॅटच्या रेडार मध्ये. खरं तर हा बॉल नाही, डिफेन्स करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहिला. तिकम वर्मा त्या ठिकाणी होते. हवेली तालुक्यातील वाघुले गावचे असणारे हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यातून तिकम वर्मा देखील नामदार चषकामध्ये लोणीमध्ये येऊन दाखल झालेत. पहिले षटक संपतंय. साई सूर्य 11 लोटी मधुर धुळेचं एक जबरदस्त षटक पाहायला मिळालं. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्यानंतर 2 विकेट मिळवल्या आणि धावफलकामध्ये 10 धावा हे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक 2 कडे आता इथे आपण येणार आहोत. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय बाभुळेश्वरचे असणारे अमोल डुबे बॉलिंग मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळतील. ह्याही खेळाडूची चर्चा आपण पाहिली आहे. 7 समुद्र पार खरं तर राहता तालुक्याचं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पोहोचवणारा हा बाभुळेश्वर गावचा हिरा अमोल डुबे तयार. उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता. जमला समांतर असा बॉल. बॅट थोडीशी अगोदर आली. बॉल आपण पाहतो थोडासा गती कमी असल्यामुळे थोडासा लेट बॅट वरती पाहायला मिळाला. 2 धावा येतात. डबल डिजिट धावसंख्या जी आपण पाहिली आहे 12 धावा धावफलकामध्ये आहेत. अमोल डुबे दुसऱ्या बाजूला आता आपण पाहतोय सतीश वाणी जे की स्ट्राइक एंड वरती आहेत. दुसऱ्या बाजूला तिकम वर्मा यांच्याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत. आता खरं तर सतीश वाणी आणि अमोल डुबे ही लढत मैदानावरती पाहण्यास खरं तर एक वेगळी मजा तुम्हाला पाहायला मिळेल. अमोल डुबे तयार. हो बॅट चेंज लागली. बॉल हवेमध्ये नोमॅन्स लँड क्षेत्र निर्मनुष्य क्षेत्रामधून बॉलला वळण घेतलंय आणि बॉल जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईन पार. नशिबाना चौकार म्हणावा लागेल. नशिबाना मिळालेला ह्या 4 धावा चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डाकिंग. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. लाईट्समॅनला विनंती असेल, लाईट्स ऑपरेटर आपण लाईट्स ऑन करा. थोडा एकदा हा बॉल आपण पाहतोय. खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये होते, बॉल पर्यंत पोहोचलेत. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. धावफलकामध्ये होतोय बदल. 17 धावा ह्या धावफलकामध्ये आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती तिकम वर्मा जे की हवेली तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील बाघुले गावचे खेळाडू आणि खऱ्या अर्थानं ह्याही खेळाडूची चर्चा आपण पाहतोय. बाघुले ते लोणी हा प्रवास करत इथे दाखल झालेत. उंच खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट मध्ये बॉल फील्ड त्या ठिकाणी बॉलला फील्ड करतात. एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा कोणताही नसेल. एका धावेने धावफलक पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 18 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. नामदार चषक ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. माजी खासदार डॉक्टर श्री सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ लोणी खुर्द आयोजित ह्या नामदार चषकाचं आयोजन भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा थरार तुम्ही पाहताय. पुढे एकदा मिड विकेट क्षेत्र निवडले. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल येणार आहे. धावफलक पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 19 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत आणि ही स्पर्धा संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं सर्वांचंच सहकार्य खरं तर इथे खूप महत्वाचं आहे. अनमोल सहकार्य जर आपण ही स्पर्धा संपन्न होत असताना ज्यांचं राहिले त्यामध्ये सन्माननीय रामभाऊ जाधव पाटील यांचं देखील अनमोल असं सहकार्य ही स्पर्धा संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. जमिनीला समांतर असा बॉल आपण पाहिला. मिडऑन क्षेत्रामध्ये गेला होता. फिल्डर अवेलेबल होते आणि रिप्ले मध्ये देखील ही गोष्ट तुम्ही पाहू शकता.
अगदी स्टंपच्या लाईनमध्ये बॉल केला होता. तिथे मात्र भूषण आले, बॉलला फील्ड केलं. डिरेक्ट हिट देखील पाहायला मिळाला, पण बॅट्समन आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. त्यानंतर बाउंड्री रोप सौजन्य जर आपण पाहिलं ह्या स्पर्धेसाठी विजयभाऊ गोडसे पाटील यांच्या माध्यमातून जे तुम्हाला पाहायला मिळते, पुढे एकदा सुंदर दृश्य 7S लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. एकदा स्कोअर बोर्डवरती देखील नजर टाकूयात. 2 षटकानंतर 2 विकेट्स आपण पाहतोय. 19 धावा साई सूर्य 11 लोणी. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली संपली. थँक्यू. 19 रन्स आपण पाहिल्या स्कोरबोर्डवरती आहेत. 36 बॉल शिल्लक आहेत, 76 बनवायच्यात. साई सूर्या 11 लोणी. स्पर्धेच्या विशेष सहकार्यांबद्दल इथे आपण चर्चा करतोय. बाउंड्री रोप सौजन्याबद्दल आपण चर्चा केली. त्यानंतर मुख्य ट्रॉफी सौजन्य जर आपण पाहिलं ना, स्वप्नील मुसळे पाटील व गोरक्ष लोखंडे यांच्या माध्यमातून मुख्य ट्रॉफी सौजन्य या स्पर्धेसाठी मात्र जे दिले गेले. तिसऱ्या षटकाकडे आपण येणार आहोत. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय नंबर 3 करण्यासाठी भूषण उघडे बॉलिंग मार्क वरती आलेत. संघाचे कॅप्टन आहेत. जबाबदारी मोठी असेल, मंच मोठा आहे, टुर्नामेंट मोठी आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक भूषण स्वतः कॅप्टन इथे मात्र बॉलिंग मार्क वरती आलेत. 36 बॉल शेवटचे बाकी आहेत, 76 बनवायच्यात. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय, ह्या गोष्टीची चर्चा आपण पाहतोय. पाणी आणि चार सौजन्य खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते. उन्हाचा प्रचंड तडाखा आहे आणि थंड पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आहे ना, श्रीराम विनायक विखे पाटील यांच्या माध्यमातून अगदी पाणी सौजन्य या स्पर्धेसाठी मात्र त्यांची स्पॉन्सरशिप सौजन्य आपल्याला मात्र जे पाहायला मिळते. लाईव्ह सौजन्य आपल्याला पाहायला मिळते. शरद भाऊ आहेर पाटील डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती पाहायला मिळेल. लाईव्ह सौजन्य आपण पाहतोय. शरद भाऊ आहेर पाटील ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द यांच्या माध्यमातून तुम्हाला जे पाहायला मिळणार आहे. भूषण उघडे षटक क्रमांक 3 मध्ये. हो हाही बॉल जबरदस्त, अप्रतिम, आउटस्टँडिंग. आणि याबरोबर इथे मात्र विकेटचं पतन मैदानावरती येणार आहे. फलंदाज क्रमांक 3 होत आहेत बाद. अमोल उगले सरांसाठी या ठिकाणी पारितोषिक असणार आहे. अमोल उगले सर बॅटिंगसाठी आल्यावरती सचिन हिंगे सरांनी खेळवले. लागोपाठच्या 2 षटकारा जर इथे खेळून काढले तर 1100 रुपयांचं पारितोषिक अमोल उगले सर यांच्यासाठी दिले जाणार आहे. सचिन हिंगे सर यांच्या वतीने हे पारितोषिक, हा पुरस्कार इथे असेल. त्या अगोदर मात्र ह्या कॅचची थोडीशी शहानिशा मैदानावरती केली जाईल. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे. पाहूयात डिसिजन काय असेल. सतीश भालेराव थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. सतीश भालेराव, राजू टावकर सर, अगदी जुन्नर असोसिएशनचे असणारे पंच, एक ऑफिशियल स्क्वॉड, महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि असणाऱ्या हे स्क्वॉड ह्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. इट्स आउट. स्क्रीनवरती देखील तुम्हाला ही दृश्य पाहायला मिळतील. अगदी आपण पाहिलं बॉलला जज केलं आणि त्यानंतर आपण पाहिलं काही सेकंद बॉल हातामध्ये राहिला आणि त्यानंतर खरं तर हा बॉल जमिनीला स्पर्श करताना तुम्हाला पाहायला मिळाला. तिसरी विकेट येते. तिसरा फलंदाज होतोय बाद. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची मुळची टाळी. भूषण उघडे कॅप्टनला विकेट मिळाली, ग्रेट थ्रू मिळवला आणि आपण पाहतोय बॅटिंग टीम वरती इथे मात्र दबाव तंत्र बडवलंय. साई सूर्य 11 लोणी, सूर्यभांज मते पाटील, रवी भाऊ मते पाटील यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हॉटेल निवांत, शिरसाट स्पोर्ट्स लोणी, हनुमंत शेठ गव्हाणे, अमोलजी शिरसाट सर यांच्या मालकीचा असणारा संघ.
पुढे एकदा पहा एक सुंदर अप्रतिम आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट स्ट्रोक बॉल जातोय बाउंड्री लाईन पार धावा येतात 4 कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंगे पाहुणी मोका हा मारला चौका श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका थँक्यू लागोपाठच्या 2 षटकारांसाठी पारितोषिक येते जेपी स्पोर्ट्सचे ओनर जेपी स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय जुनेद पटेल यांच्या वतीनं पारितोषिक असेल. लागोपाठच्या 2 षटकार जर खेळून काढले तर एक बॅट कव्हर त्या बॅट्समन साठी जो दिला जाणार आहे. जेपी स्पोर्ट्सचे ओनर आहेत त्यांनी कळवलंय लागोपाठचे 2 षटकार खेळून काढा आणि बॅट कव्हर जिंकण्याची नामी संधी नामदार चषकाच्या माध्यमातून इथे असणार आहे. मॅचची परिस्थिती आपण पाहतोय 32 बॉल शिल्लक आहेत 71 अजूनही बनवायच्यात आणि पुढे एकदा आपण पाहतोय हे पारितोषिक फक्त उगले सरांसाठी असेल. अमोलजी उगले आपण पाहतोय सचिनजी हिंगे सरांनी देखील कळवलंय लागोपाठचे 2 षटकार अमोल उगले सर यांनी जर खेळले ना तर 1100 रुपयांचा पुरस्कार हा अमोल उगले सरांसाठी हा दिला जाणार आहे. भूषण उगले तयार होत आहेत. टीका मोर्मा उंचावून खेळलाय बॉल हवेमध्ये फिल्डर कॅच ड्रॉप करतायत आणि बॉल जातोय बाउंड्री लाईन पार येतोय षटकार चरण फटका असा धुवाधार हा मारला षटकार भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर 4 धावा येत आहेत. टीका मर्वाचा कॅच सोडणं खरं तर संघाला परवडणारी गोष्ट नाहीये. आपण पाहतोय स्क्रीनवरती ही दृश्य तुम्ही पाहू शकता. कॅच अतिशय महत्वपूर्ण आहेत. पुढे एकदा पहा टीका मर्मा डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल एक सिंगल मैदाना शॉट मध्ये येते आणि टीका वर्मा आपण पाहिले खरं तर वाघोलीतून क्रिकेटला सुरुवात केलं आणि विशेषतः आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील वाघोलीमध्ये गाव चॅम्पियन लेवलची सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा कुठे होत असेल ना तर वाघोली या ठिकाणी ते क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. 3 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपलीत 29 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. शेवटचे 30 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी साई सूर्य 11 अजूनही 66 धावींची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 3 षटकांचं क्रिकेट संपलंय. अजूनही 5 षटकं इथे शिल्लक आहेत. 30 बॉल आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी साई सूर्य 11 लोणी संघाला 66 धावा बनवायच्यात. आपण मोठं आहे पण अशक्य असं काहीच नाहीये. शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला ह्या टार्गेट पर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी प्रयत्न हे खूप गरजेचे आहेत. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस मार्ग तुला सापडत जाईल. त्यासाठी प्रयत्न खूप गरजेचे आहेत. आपण प्रीमियर लीग फॉर्मॅटचं क्रिकेट पाहतोय. आजकालचं क्रिकेट खूप फास्ट झालंय. टेस्ट क्रिकेटची जागा वन डेने घेतली. वन डेची जागा आपण पाहतोय T20 क्रिकेट आणि विशेषतः इंडियन प्रीमियर लीग आणि त्यानंतर आपण पाहतोय महाराष्ट्रभर आणि भारतामध्ये मात्र प्रीमियर लीग फॉर्मॅटचं क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जे पाहायला मिळतंय आणि त्यामधीलच महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रीमियर लीग फॉर्मॅटची टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा अर्थात लोणी प्रीमियर लीग नामदार चषक. दुसऱ्या रात्रीमध्ये या स्पर्धेचा प्रवास. यॉर्कर लेंथवरती हा बॉल मधुर धुळे आलेत. बॉलपर्यंत पोहोचतील. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. अगदी परफेक्ट ब्लॉक केला होता. बॅट्समनला देखील लॉक करण्याचा प्रयत्न आपण पाहिला आणि स्कोर कार्ड पुढे जात आहे. धावफलकामध्ये 30 धावा 29 चेंडू 65 धावेंची गरज. धावफलक थोडंसं थांबले कारण विकेट्स देखील मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मधुर धुळेचं कौतुक असेल. पहिल्याच षटकामध्ये अमित तांबे राहुल जोनवाल ह्या 2 स्फोटक फलंदाजांना स्वस्तामध्ये माघारी परतवलं. त्यानंतर आपण पाहतोय भूषण उघडे संघनायकाने देखील इथे मात्र एक महत्वपूर्ण विकेट मिळवली आणि 4थ्या विकेटसाठी इथे मात्र साई सूर्य 11 लोणी हा संघ मात्र इथे मात्र छोटीशी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ही पार्टनरशिप विजयाची गॅरंटी देणार का याही गोष्टीची चर्चा इथे आपण करतोय.
उंचावून खेळलाय बॉल हवेमध्ये, फिल्डर येत आहेत बॉल खाली आणि बॉल जाणार आहे डीप एक्स्ट्रा कव्हर, बॉडी लाईन पार, धावा येतात 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांटिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 34 धावा धावफलकामध्ये. हा स्ट्रोक आपण पाहिला, खूप प्रभावित करणारा होता. टेनिस बॉल क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा होता. बॅकफुट वरती गेले, बॉलला पंच केलं आणि डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या दरम्यान हा बॉल आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 34 धावा धावफलकामध्ये आहेत. अजूनही 28 बॉल आणि 61. साई सूर्या 11 लोणी संघाला हे मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. अबोल उगलेचे की स्ट्राईक एंडवरती आहेत. लागोपाठचे 2 षटकार जर खेळले तर एक बॅटचा कव्हर आणि सचिनजी हिंगे सर यांच्या वतीनं मात्र 1100 रुपयांचा पुरस्कार अमोलजी उगले सरांसाठी असेल. गोलंदाज तयार आहेत. रवींद्र, हो हो, क्लीन बोल्ड, भन्नाट वेग आणि बॉल समजू शकले नाहीयेत. क्लीन बोल्ड फलंदाज अमोल उगले सर, बॅक टू डक आउट. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची मुळची टाळी. सुधीर आहेर पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज सौजन्य ह्या स्पर्धेसाठी मात्र जे दिले गेले. त्यानंतर उत्कृष्ट लोकल खेळाडू सौजन्य हे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून असेल सन्माननीय बाळासाहेब मेहेर सर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असणार आहे. जाऊया पुढे एकदा मॅचकडे. पुढे एकदा पारितोषिक आपण त्या विषयाकडे येणार आहोत. हो हो हो, स्लॉट मध्ये आलाय बॉल, उंची खूप आहे, लांबी कमी असेल. गोलंदाज स्वतः बॉल खाली. टेकन व्हेरी गुड कॅच, कॉट अँड बोल्ड. लागोपाठचा दुसरा फलंदाज होतोय बाद. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची मुळची टाळी. 2 बॉलवरती 2 विकेट्स. रवींद्र बोरसई यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. विकेट हॅट्रिकची संधी निर्माण केली आहे. स्वतःच्या बॉलिंगच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक पाहायला मिळणार का? नवीन बाटेली मैदानाच्या आतमध्ये आलेत. लाईट ऑपरेटर सूचना असेल, एक टावर बंद आहे. आपण त्या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. टेक्निकल इश्यू आहे, तो क्लिअर करा. 34 धावा धावफलकामध्ये आहेत. 26 बॉल 61 धावा. साई सूर्य 11 दोन्ही संघाला जोडी बनवायच्यात. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये, दुसऱ्या रात्रीमध्ये आपण नामदार चषक ही स्पर्धा पाहतोय. लोणी प्रीमियर लीग 3रं पर्व, 3रं सीझन. महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा कालपासून तुम्हाला जी पाहायला मिळते. 7S लाईव्हचा आविष्कार आणि नामदार चषकाचा थरार आणि ह्या क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. टाइमकडे देखील खरं तर लक्ष देणं गरजेचं आहे. इतकं मोठं व्यासपीठ आहे, इतकी मोठी स्पर्धा आहे आणि खरं तर ही स्पर्धा कव्हर करत असताना प्रत्येक टीमला एक टाइम लिमिट आहे. त्या टाइम लिमिटमध्ये खरं तर ती इनिंग पूर्ण होणं ही जबाबदारी तुमच्यावरती असेल. संघाचे कॅप्टन निलेश गायकवाड स्ट्राईक एंडवरती आहेत. दिशा दिलीये, वेगाचा चांगला वापर केलाय. बॉल लॉंग लेग, सीमा रेषा पार,
बॉल जाणार आहे सीमारेषा पार. निलेश गायकवाडला मिळतोय आल्याबरोबर 4 धावा. चौकार. माझ्या पुढं नाही चालत डांटिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवणारा हा स्ट्रोक निलेश गायकवाड यांच्या बॅटमधनं तुम्हाला पाहायला मिळाला. गोलंदाजाचा वेगाचा वापर केला. स्कोर कार्ड पुढे गेले. 38 धावा धावफलकामध्ये आहेत. अजूनही 14 मिनिटं खरं तर शिल्लक आहेत आणि त्यामध्ये आपली इनिंग पूर्ण होणं गरजेचं असेल. स्लिपमध्ये बॉल हनुमंत गव्हाणे त्या ठिकाणी होते. संघ मालक आले. थोडीशी चूक झाली. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण होत आहेत. स्कोर कार्ड पुढे एकदा पुढे पोहोचतंय. धावफलकामध्ये होतोय बदल. षटक क्रमांक 4 संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये साई सूर्या 11 लोणी. धावफलकामध्ये 40. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पाणी बदल बायला आत बांधले का बाहेर बांधले अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील असणारे मधुर धुळे जे की पहिल्याच षटकामध्ये 2 विकेट मिळवल्या. ह्या षटकामध्ये पुन्हा एकदा विकेट मिळवण्यासाठी इथे आमंत्रित केलेत. पारनेर तालुक्यातील असणारे हे खेळाडू खूप प्रभावित केले ह्या खेळाडूंना. गतवर्षीपासून आपण पाहतोय पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मधुर धुळे या नावाचा बोलबाला तुम्हाला पाहायला मिळाला. त्या अगोदर आपण पाहिलं खऱ्या अर्थानं इंजरी थोडीशी असल्यामुळे खरं तर क्रिकेटपासून लांब होते. पण त्या अगोदरचा काळ जर तुम्ही आठवला तर खऱ्या अर्थानं पुणे जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, ह्या जिल्ह्यामध्ये मधुर धुळे ह्या नावाचं एक वेगळं वलयांक इथे मात्र मधुर धुळे हे नाव इथे मात्र टेनिस बॉल क्रिकेटचं एक ब्रँड बनलं होतं. आज पुन्हा एकदा तेच चित्र मैदानावरती, तोच परफॉर्मन्स मधुर धुळेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. 41 धावा धावफलकामध्ये आहेत. 23 चेंडू शिल्लक. अजूनही 54 बनवायच्यात. जबाबदारी मोठी आहे, मंच मोठा आहे, क्रिकेटची स्पर्धाही मोठी आहे, कामगिरीही मोठी करावी लागेल. त्यानंतर तुमच्या नावाची चर्चा इथे नामदार चषकामध्ये आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये होणार आहे. निलेश गायकवाड 2 चेंडूमध्ये 6 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला टिकम वर्मा आहेत. 7 चेंडूंचा सामना केलाय, 8 बनवल्यात. आज नामी संधी आहे टिकम वर्माला इथे मात्र ह्या मॅच मध्ये हिरो व्हायची. मधुर धुळे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. निलेश गायकवाड यांच्या बॅटमध्ये बॉल येत नाहीये. डॉट बॉल धीरधाम चेंडू असेल. मॅचची परिस्थिती थोडीशी बदलली, अगदी बिघडली आहे. 22 बॉल अजूनही 54 बनवायच्यात. मधुर धुळे निलेश गायकवाड यांच्यासाठी
पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नसेल. पुन्हा एकदा डॉट. कमी गतीनं बॉल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. संतुलित वेग आणि अचूक टप्पा ही मधुर धुळेच्या गोलंदाजीची खासियत आहे. आणि आपण पाहतोय सिमेंट विकेटवरती तुम्ही जर हे तंत्र वापरलं ना तर नक्कीच तुमच्या बॉलिंगमध्ये तुम्हाला चमक पाहायला मिळेल, तुम्हाला विकेट्स पाहायला मिळतील, डॉट बॉल पाहायला मिळतील. त्यासाठी खरं तर हे तंत्र वापरणं खूप गरजेचं असेल. मधुर धुळे तयार आहेत. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. निलेश गायकवाड लागोपाठचा तिसरा बॉल. डॉट खेळतायत. एका धावेला एका बॉलला इथे किंमत आहे. आणि खरं तर कमी ओव्हरच्या मॅच मध्ये लागोपाठचे सलग 3 डॉट बॉल येणं हे साई सूर्य 11 लोणी संघाला परवडणारी गोष्ट नसेल. मधुर धुळे ओळीनं 3 डॉट बॉल केले, तयार आहेत. पुन्हा एकदा चौथाही बॉल डॉट. चौथाही बॉल निर्धाव. धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आणि 22च्या माध्यमातून इथे मात्र एक सिंगल जी मैदानावरती येणार आहे. धावफलक पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये हलकासा बदल. 42 धावा धावफलकामध्ये. टीकम वर्मा सर्वांच्या नजरा खरं तर टीकम वर्मावरती असतील. हवेली तालुक्यातील वाघुली गावचे असणारे हे खेळाडू पहिल्यांदाच खरं तर राहता तालुक्यामध्ये आलेत, लोणी गावामध्ये आलेत, नामदार चषकामध्ये आलेत. त्यामुळे ह्या खेळाडूवरती खरं तर सर्वांच्या नजरा असतील. नवनवीन खेळाडू आपण पाहतोय खरं तर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटने घडवलेत. आणि खरं तर हे खेळाडू घडत असताना त्यांच्या प्रवास, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी आणि त्यांची मेहनत ही देखील खूप मोठी आहे. मधुर धुळे टीकम वर्मा विरुद्ध हलक्या दंडबा बॉलला फक्त स्टेअर केले. तुरंत मात्र क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला फील्ड करतील. एक्स्ट्रा कव्हर एरियामध्ये बॉल गेला होता. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा कोणताही नसेल. स्कोर कार्ड पुढे पोहोचते. धावफलकामध्ये धावा. 5 षटकांचं क्रिकेट संपलंय. साई सूर्य 11 लोणी 43. शेवटचे 18 चेंडू 52 धावेंची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. अ, 43 धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि अजूनही 3 षटक इथे शिल्लक आहेत. साई सूर्य 11 दोन्ही संघासमोर मोठा आपण असेल. टीकम वर्मावरती सर्वांच्या नजरा आहेत. निलेश गायकवाड जे की संघाचे कॅप्टन आहेत. इथे मात्र कॅप्टन इनिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करावी लागेल. मोठी इनिंग खेळावी लागेल. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. आणि नामदार चषकामध्ये आपल्या नावाची वर्णी लावावी लागेल. आपल्या नावाचा बोलबाला इथे मात्र आपल्या खेळाच्या जोरावरती इथे मात्र जो मिळवावा लागेल. 18 चेंडू आणि 52ची गरज. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. फिल्डर तिथे आलेत. एक सिंगल पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. फिरकी सुंदर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. इथे कोणताही नसेल. सिंगल डबल्सच्या माध्यमातून धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. 44 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पण 17 बॉल मध्ये जर 51 बनवायच्या असतील ना तर सिंगल डबल आता कामगिरी चालणार नाही. मॅच जिंकायची असेल तर आता केवळ षटकार आणि चौकार हे एकमेव शस्त्र, हे एकमेव गुणकारी औषध इथे मात्र वापरावं लागेल. अन्यथा ह्या मॅच पासून तुम्ही खूप दूरवरती जाणार आहात. 17 चेंडू 51ची गरज. निलेश गायकवाड ऑन स्ट्राईक आहेत. 6 चेंडू मध्ये 6 बनवल्यात. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय संघाचे कॅप्टन भूषण वेगळे. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. वेगवान बॉल निलेश गायकवाडला समजू शकत नाहीये. डॉट बॉल दीर्घाव चेंडू भूषण दोघडे पुन्हा एकदा वेगाच्या जोरावरती इथे मात्र बॅट्समनला बीट करतायत आणि मॅच आपल्या टीम कडे घेऊन येत आहेत. शेवटचे 16 चेंडू अजून 51 बनवायच्यात. 16 चेंडू 51. 44 बनवल्यात भूषण उघडे. फुलटॉस बॉल शेरडवरती लागलाय. फायदा घेऊ शकले नाहीत. सिंगल आली आहे. एका धावेने धाव फलक पुढे पोहोचते. लेग बाईज इथे तुम्हाला पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल. स्कोर कार्ड पुढे जाते. 45. 15 चेंडू 50ची गरज. टीकम वर्मा खूप वेळ ह्या नावाची चर्चा आपण पाहतोय पण खरं तर मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले नाहीत.
9 चेंडूंचा सामना केलाय, फक्त 10 बनवल्यात आणि खरं तर ह्या परिस्थितीमध्ये ही इनिंग मैदानावरती विजयासाठी खरं तर आवश्यक नाहीये. तुम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल तर मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. टीकम वर्मावरती इथे सर्वांच्या नजर आहेत. व्हाईट बॉल येतोय, धावफलक एका धावेने देखील पुढे पोहोचते. 46 धावा धावफलकामध्ये आहेत, 15 बॉल शिल्लक आहेत, 49 अजूनही बनवायचे आहेत. भूषण वेगळे विरुद्ध टीकम वर्मा. उंच खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फसलाय बॉल, विकेट किपरच्या हातामध्ये बसलाय. डॉट बॉल, टीकम वर्मा बीट झालेत. मॅचची परिस्थिती बदलली. 14 बॉल 49. साई सूर्य 11 लोणी. संघ मात्र बॅकफूट वरती गेलाय. संघाची गाडी थोडीशी रुळावरनं घसरली. पुढे एकदा फुल ऑफ लेंथ, यॉर्कर लेंथ, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय, यशस्वी झालाय. फक्त सिंगल मिळाली. पॉईंट क्षेत्रामध्ये बॉल गेला. अबोल डुबे त्या ठिकाणी होते, बॉलला उचललं, त्या अगोदर एक सिंगल पूर्ण केली. धावफलक पुढे पोहोचते. 47 धावा, 13 चेंडू, 48 ची गरज. 13 बॉल मध्ये 48 बनवायच्यात. निलेश गायकवाड ह्याच गावातील खेळाडू, संघाचे कॅप्टन आहेत, जबाबदारी मोठी आहे. पुढे एकदा फुल ऑफ लेनचा बॉल आपण पाहिलाय. अगदी शॉर्ट कव्हर मध्ये हा बॉल फिल्डर त्या ठिकाणी देखील अवेलेबल होते. पुढे एकदा सिंगल येते. धावफलक पुढे गेले. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 48 धावा, 6 षटकांचं क्रिकेट संपलंय. 48 आल्यात. शेवटचे 12 चेंडू, 47 ची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ डजे पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचे 3 मिनिट बाकी आहेत आणि या 3 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट होणं गरजेचे आहेत. 48 धावा इथे आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. शेवटचे 12 बॉल शिल्लक, 47 बनवायच्यात. निलेश गायकवाड. व्हाईट बॉल, इट्स अ व्हाईट बॉल. विजय आलेत. स्लॉग ओव्हर्स मध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीची कामगिरी मैदानात मध्ये केल्या जाणार. विजय हा गेला वाईड. विजय सांगळे जे की संगमनेरचे खेळाडू आहेत. या परिसरामध्ये ह्याही खेळाडूची चर्चा आपण पाहिली. स्लॉग ओव्हर मध्ये बॉल हातामध्ये घेतलाय. 12 मध्ये 46 बनवायच्यात. विजय सांगळेला त्यात रोखायच्यात, थांबवायच्यात. हो हो, क्लीन बॉल्ड. संघाचा संगनायक बाद निलेश गायकवाड. बॅक टू डग आउट. संधी साधली थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची थँक्यू. 10 चेंडू मध्ये 7 बनवल्या. हताश आहेत, निराश आहेत आणि खरं तर मोठे स्ट्रोक आपण नेहमीच त्यांच्या बॅटिंग मध्ये पाहत असतो. आज खरं तर ती इनिंग पेश करू शकले नाहीत. थोडासा दबाव होता आणि पुन्हा एकदा ह्या टुर्नामेंट मध्ये परफॉर्मन्स द्यायचा असेल तर स्वतःवरती थोडंसं फोकस करावं लागेल. निलेश गायकवाड यांना हताश निराश पाठीमागे गेलेत, पण नवीन पाटील मैदानाच्या आतमध्ये. सुनील लाटे नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये आलेत. द ग्रेट फिनिशर ह्या भूमिकेमध्ये यावं लागेल. ह्या रोलचा वापर करावा लागेल. टीकम वर्मा की सुनील लाटे की गोलंदाज विजय सांगळे इथे मात्र बाजी मारणार. ह्या गोष्टीकडे इथे मात्र सर्वांचं लक्ष असेल. शेवटच्या 11 चेंडू 46. विजय सांगळे तयार आहेत. समोर सुनील लाटेचं आव्हान. फुलटॉस बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय. इथे फायदा घेऊ शकले नाहीत. पुन्हा एकदा एक सिंगल येते. धावफलकामध्ये होतोय बदल. स्कोर कार्ड पुढे जाईल. 50 धावा आपण पाहतोय. साई सूर्य 11 दोन्ही संघाच्या. 10 चेंडू मध्ये अजून 45 बनवायच्यात. टीकम वर्मा आज हिरो बनण्याची संधी आहे. संधीचं सोनं करावं लागेल. इथे मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. 10 चेंडू मध्ये आज 45 धावा बनवल्या तर टीकम वर्मा राहता तालुक्यामध्ये तुमच्या नावाचा बोलबाला हा पाहायला मिळेल. अमोल डुबे आलेत, बॉल पर्यंत पोहोचतील. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. डिरेक्ट हिट. टीकम वर्मा बॅक टू डग आउट.
संधी साधनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची मुळची टाळी टाळी टाळी. सगळे सिनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे ना पुन्हा. सगळे सिनियर मॅच जिंकायची असेल तर इथे आता षटकार चौकार खेळणारा खेळाडू तुम्हाला जो पाहायला मिळणार आहे आणि तो मिळणार की नाही याही गोष्टीची चर्चा इथे आपण करणार आहोत. टाइम अप. एक खेळाडू हा थर्ड इयर सर्कलच्या आतमध्ये विशिष्ट टाइम आहे. त्या टाइम लिमिट मध्ये राहून तुम्हाला मात्र तुमचे षटक पूर्ण करावे लागतील. तुमच्या ओव्हरचा कोठा पूर्ण करावा लागेल. विजय सांगले हो 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 परफेक्ट ब्लॉक. लॉक करून टाकले बॅट्समनला. मोठ्या धाब्यांपासून इथे मात्र मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलाय. 51 धावा. या षटकामध्ये देखील आपण पाहतोय खरं तर 2 विकेट मिळवल्यात. 3 धावा फक्त खर्च केल्यात. कोणताही मोठा स्ट्रोक आला नाहीये. विजय सांगळे जे की संगमनेरचे खेळाडू आहेत प्रभावित करतात बॉलिंग मध्ये. आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मध्ये. 6.5 नंतर 51 आहेत. शेवटचे 7 बॉल 44. तर यानंतर होणारा मॅचचा टॉस देखील आपण इथे या मॅच नंतर करणार आहोत. आणि हा टॉस करण्यासाठी रोहितजी उंबरकर सर आणि वरकड सर यांना विनंती असेल टॉस करण्यासाठी. आपण मॅच संपल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. विकेट येते. विजय सांगळे ह्या षटकामध्ये 3री विकेट मिळवतायत. फलंदाज होतोय बाद. संधी साधनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची मुळची टाळी टाळी टाळी. सिनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी ही मॅच संपल्यानंतर सुप्रियलजी मुसळे पाटील यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. टॉस होणार आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही दिला जाणार आहे. आणि त्यानंतर 3रा सामना अर्थात 2 विजेत्या संघांमध्ये यानंतरची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्या अगोदर मात्र ह्या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे आपण पाहणार आहोत. सर्वांचंच लक्ष वेधून घेणाऱ्या नामदार चषकच्या दर्जेदार ट्रॉफीज आकर्षक चषक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या 6 दिवसामध्ये 6 रात्रीमध्ये ह्या पहिल्या क्रमांकाचं चषक पटकवण्यासाठी इथे मात्र हे क्रिकेटमय युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. जाऊया मॅचकडे. 6 चेंडू 44ची गरज. शेवटचं षटक अमोल डुबे. इट्स अ व्हाईट बॉल. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय प्रसाद बॉलिंग मार्कवरती आलेत. व्हाईट बॉल आलाय. मॅच हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर उंचावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रिडार मध्ये बॉल येत नाहीये. सिंगल येते. बराच वेळ झाला इथे षटकार चौकार पाहायला मिळाला नाही. अगदी षटकार चौकार दुर्मिळ झालेत. ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि विशेषतः ही मॅच जर तुम्हाला जिंकायची असेल तर आता 5 बॉलवरती 5 मोठे बिग जरी आले ना तरी ही मॅच साई सूर्या 11 दोन्ही संघाला जिंकणं हे खूप अवघड आहे. एखादी 2 अतिरिक्त बॉल आले खराब बॉल आले त्यावरती जर षटकार चौकार आले तर कुठेतरी ह्या मॅच मध्ये फेरबदल होतील. पण ही जर आणि तरची गोष्ट आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हाही फसलाय. इट्स अ व्हाईट बॉल. गोलंदाज हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11 हर्षल तयार आहेत स्ट्राईक एंड वरती. 5 चेंडू मध्ये अजून 41ची गरज. पुन्हा एकदा हा बॉल पहा. खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क व्यवस्थित नाहीये. कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. अतिरिक्त बॉलर प्रसाद आलेत. आणि खरं तर ह्या परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा बॉलर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि संघाला ज्यावेळेस खरं तर एखाद्या बॉलरची गरज असते ह्या परिस्थितीमध्ये तो बॉलर चेक करणं हे देखील आपण पाहतोय महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः फिल्डिंग टीमनं मॅचवरती पूर्णपणे पकड बनवली. त्यामुळे एखाद्या
गोलंदाजाला इथे संधी देणं देखील गरजेचं असेल आणि निर्णायक क्षणी एखाद्या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये त्या गोलंदाजाचा देखील वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी खरं तर अशा पद्धतीच्या मॅचेसमध्ये तो बॉलर चेक करणं, त्या बॉलरचा वापर करणं हे देखील गरजेचं आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत 40 बनवायच्यात. मॅचमध्ये फक्त औपचारिकता आहे. मॅचमधला रंग पूर्णपणे निघून गेला. मॅच पूर्णपणे बेरंग झाली कारण क्रीडा रसिक ह्या अशा पद्धतीच्या मॅचेसला केव्हाही पसंती देणार नाहीयेत. मिड विकेटमध्ये एक मोठा स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि त्याबरोबर बॉल जाणार आहे बाउंड्री लाईन पार. धावा आहेत 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. थँक्यू. स्क्वेअर लेग मध्ये भूषण उघडे होते. मिड विकेट पर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि त्यानंतर 4 धावा. प्रयत्न सुरेख पाहायला मिळाले. भूषण मुघडे यांचे बॉलला थांबू शकले नाहीत. ह्या अगोदरच्या बॉलवरती चौकार आला. इथे मात्र ह्या बॉलवरती 2 धावा ह्या पूर्ण होत आहेत. स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकामध्ये 61. शेवटचा एक चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 34 धावांची गरज असेल साई सूर्या 11 लोणी संघाला. हॉटेल निवांत आणि शिरसाट स्पोर्ट्स लोणी ह्या संघानं ह्या मॅच वरती अगदी मजबूत घोरपडीची पकड मिळवली. फुल टॉस और ये बॅट्समन का 4 रन. नो बॉल आणि त्यावरती येतोय षटकार. 6 रन. फटकासात वदार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. एक चेंडू 27 ची गरज. अजून असे एखादे 2 नो बॉल आले ना तर कुठेतरी या मॅच मध्ये परिवर्तन घडेल. एक चेंडू 27. सरळ बॅटनं बॉल खेळलाय. फिल्डर तिथे आलेत. बॉलला अडवतायत अमोल डुबे आणि मॅचही संपतीये. ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय हॉटेल निवांत शिरसाट स्पोर्ट्स 11 लोणी हनुमंत शेठ गव्हाणे आणि अमोल शिरसाट सर यांच्या मालकीचा संघ ह्या मॅच मध्ये विजेतेपद मिळवतोय. अभिनंदन हॉटेल निवांत शिरसाट स्पोर्ट्स 11 लोणी. तर मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे देखील आपण येणार आहोत. त्या अगोदर टॉस इथे होणार आहे. दोन्ही विजेते संघ हॉटेल निवांत शिरसाट स्पोर्ट्स 11 लोणी आणि पहिल्या मॅच मध्ये जिंकणारी टीम पायरन्स क्रिकेट क्लब लोणी. दोन्ही टीम